बॅट्समॅनच्या गजरात अंतिम दिवसाला सुरुवात. पहिलाच बॉल मिड विकेटच्या दिशेने मनगटाच्या साह्याने बॉलला वळवलं. पहिला चेंडू आपण जर बघितलं तर लेंथ बॉलचा वापर केला होता. फुलर लेंथवर हा टाकलेला चेंडू आणि आकाश चव्हाण यांनी त्याला फक्त दिशा दिली. बॉल मात्र मिड विकेटमध्ये 3:47 या डावाला सुरुवात झाली आहे. याची सुद्धा आपण नोंद घ्या. बॉलिंगसाठी प्रथमेश. व्हाईट बॉलचा इशारा. धावफलकावर 2 धावा. समोर उडवलाय बॉल आणि या बॉलला पाठवून दिलाय सरळ लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे. अंतिम दिवसाचा पहिला षटकार आणि तो खेळलाय कोणी? गणेशने. श्री गणेश केलाय षटकाराचा साधा बा. स्लॉट मध्ये मिळाला आणि गणेश राऊत यांनी षटकारामध्ये परावर्तित केलाय. यावेळेस मात्र विकेट टाकलेला बॉल मागे आसिफ रंगरेज बॉलला कॅरी करतायत. ऑफ लेग स्टंपच्या बराचसा बाहेर होता. पंचांनी मात्र इकडे व्हाईट बॉलचा इशारा दिलाय. या स्पर्धेमध्ये ज्यांनी आपल्याला चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक दिलं ₹41,141 डॉक्टर अझीम शेख साहेबांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. राजवर्धन युथ फाउंडेशनच्या वतीने माफ करा, राऊत मामांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. ज्यांनी ₹41,141 पारितोषिक आपल्याला क्रीडा स्पर्धेसाठी दिलं. राऊत मामांचं मनपूर्वक स्वागत. धावफलकावर आपण दाखवूयात नजर. 9 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. पहिला क्वालिफायर कोण जाणार फायनलला, कुणाला मिळणार फायनलचं तिकीट ते आपल्याला पाहावं लागेल. प्रथमेश राठोड पहिलं षटक घेऊन आहेत. फुलर लेंथवर लेंथ बॉलचा वापर, प्रचंड वेग या बॉलला पाहायला मिळाला. विलक्षण वेगात टाकलेला हा बॉल आपल्याला बघायला मिळतोय. फलंदाजाला निरुत्तरी ठेवणारा, फलंदाजाला मात्र बंदिस्त ठेवणारा आणि फलंदाजाला प्रथमेश राठोडने विचारलेला कठीण प्रश्न मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकता. आज प्रत्येक खेळाडूचा कस लागेल, कारण स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये आली आहे. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस. विशेष म्हणजे या मॅचला जिंकायचं आणि सरळ फायनलमध्ये जायचं या इराद्यानं मात्र दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलेले आहेत. पहिल्या वरचा खेळ सुरू आहे. ऑफस्टंपच्या बाहेर जाऊ दिलाय बॉल. आपण जर बघितलं तर उजव्या स्टेच्या बाहेर होता. छेडखानी केलेली नाहीये. रिव्ह्यूची मागणी या ठिकाणी करण्यात आली आहे. व्हाईट बॉलसाठी मला वाटतं बॅटिंग करणाऱ्या टीमकडून या निर्णयाला चॅलेंज करण्यात आलेलं आहे. बघूयात आता काय निर्णय येतोय. तो आपल्यापर्यंत अगदी काही क्षणातच पोहोचवला जाणार आहे. DRSचा वापर या ठिकाणी करण्यात आलेला आहे. एका इनिंगसाठी आज 2 रिव्ह्यू आपण देणार आहोत प्रत्येक मॅचसाठी. याची सुद्धा दखल घ्या. एका इनिंगसाठी तुम्हाला आज 2 रिव्ह्यू दिले जाणार आहेत. राजवर्धन युथ फाउंडेशनचे अतिशय सदाबहार आयोजन, एक दिमाखदार नियोजन आपल्याला स्पर्धेचं पाहायला मिळत आहे. आज अंतिम दिवस आहे क्रीडा स्पर्धेचा. बघता बघता अंतिम दिवसापर्यंत आपण आलो आहे. आणि आज जर बघितलं निर्णय आला आहे फेअर बॉल. रिव्ह्यू लॉस. फलंदाजी करणाऱ्या संघाने जो रिव्ह्यू घेतला होता तो रिव्ह्यू मात्र इकडे गमावलेला आहे. पहिला रिव्ह्यू त्या इकडे गमावलेला आहे. प्रथमेश राठोड पहिले षटक घेऊन आलेले आहेत. आज महाराष्ट्रात नाही तर भारतवर्षात या खेळाडूची प्रचंड चर्चा आहे. परत एकदा लेंथ बॉलचा वापर याही वेळेस करण्यात आलेला आहे. एक सिंगल त्या ठिकाणी पूर्ण करण्यात आली. धावसंख्या 1च्या मदतीने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळतंय. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस एकंदर धावसंख्या शिवडेरी स्ट्रायकरची आपल्याला पाहायला मिळते. 10 धावा. कुठलाही फलंदाज बाद नाहीये. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 10 धावा मित्रांनो धावफलकावर बनवल्या गेलेल्या आहेत. अतिशय दर्जेदार आयोजन. खरं तर एकूण 12 संघांचा सहभाग असलेली क्रीडा स्पर्धा. फिल्टरहून 4 संघ इथपर्यंत आलेत. 8 संघांनी ही स्पर्धा सोडली आणि त्या 4 संघांमध्ये आता मोठा संघर्ष आता इथे रंगणार आहे. पहिला क्वालिफायर आपल्या सर्वांच्या समोर आम्ही घेऊन आलोय. 2 ताकदवान संघ एकमेकांच्या विरुद्ध. जे टॉपर राहिलेले आहेत ते मात्र आता मैदानाच्या आतमध्ये एकमेकांच्या समोर 2 हात करतायत. एका बाजूला आयकॉन म्हणून प्रथमेश राठोड तर दुसऱ्या बाजूला आयकॉन म्हणून आकाश चव्हाण. दोन्ही सोलापूर जिल्ह्यातलेच आहेत. आज संगमनेरमध्ये एकमेकांच्या विरुद्ध आहेत. बॉलिंगसाठी जर पाहिलं तर युवराजने देखील वाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न केलाय. हा चेंडू देखील चांगल्या टप्प्यावर सुरुवात चांगली केली आहे. पहिला चेंडू मात्र इकडे डॉट आलेला आहे. धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते
10 धावा धावफलकावर बनवल्या गेलेल्या आहेत. आज प्रत्येकाला लढायचं आहे. आज प्रत्येक खेळाडूला संघर्ष करावा लागेल, कारण स्पर्धा महत्त्वाची आहे. या 12व्या पर्वामध्ये कोण जिंकणार, या 4 संघांमधून एक विजेता राहणार, यात मात्र शंका नाही. बॉल हवेत खेळला आहे. फटका इकडे जर पाहिलं तर मिस टाईम आहे. फिल्डर फार दूरवर आहेत, बॉलपर्यंत पोहोचण्याच्या प्रयत्नात आहेत. तोपर्यंत जर बघितलं तर 2 धावा देखील इकडे पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. 2 धावांच्या मदतीने धावा फलकामध्ये बदल, धावफलक फुलतंय, खुलतंय आणि पुढे जात आहे. एकूण धावा संख्या 12 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री, राज्याच्या राजकारणाच्या पटलावर कर्तृत्ववान आणि संस्कारशील नेतृत्व म्हणून बाळासाहेब थोरात साहेबांकडे पाहिलं जातं. आज त्यांच्याच कार्याचा गौरव करणारी ही क्रीडा स्पर्धा 12व्या वर्षामध्ये. फुलर लेंथवरचा बॉल लॉंग ऑफ मध्ये खेळलाय. फिल्डर मात्र थोडेसे उशिराने त्यांना कळालं की बॉल आपल्याकडे आलाय. सागर शेळके होते त्या ठिकाणी. वायडिश लॉंग ऑफ मध्ये बॉलला अडवत आहेत. तोपर्यंत 2 धावा परिपूर्ण केल्या जात आहेत. 2च्या मदतीने धावसंख्येमध्ये होतोय बदल. एकूण धावसंख्या जाते पुढे धावफलकावर 14 धावा. क्रिकेटचा खेळ आपल्या सर्वांचा आवडता, क्रिकेटचा खेळ आपल्या सर्वांचा लाडका, आणि आज हा क्रिकेटचा खेळ आपल्याला घेऊन आलाय संगमनेरमध्ये राजवर्धन युथ फाउंडेशनच्या या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये. बॉल हवेत आहे. अझर पटेल बॉलच्या खाली आलेले आहेत आणि पकडला जातोय झेल. कोल्हेवाडीच्या युवराजने घुलेवाडीच्या गणेशला माघारी पाठवलंय. पहिल्या विकेटचं पतन, पहिला फलंदाज बाद. तर मित्रांनो, पहिल्या विकेटचं पतन झालंय. गोलंदाजी करत असताना युवराज गुंजाळ यांच्या खात्यामध्ये खरं तर पहिलं यश आलेलं आहे. धावफलकावर धावा 14, एक फलंदाज माघारी परतल्यानंतर. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण जर बघितलं तर युवराज गुंजाळ यांच्या नावावर एक विक्रम राहिलेला आहे. या स्पर्धेत एकमेव विकेट हॅट्रिक पूर्ण झाली आहे आणि ती विकेट हॅट्रिक कोणी घेतली आहे? युवराज गुंजाळ यांनीच घेतली आहे. ते आपल्याला गोलंदाजी करत असताना बघायला मिळत आहेत. 14, एक फलंदाज बाद. बॅटिंग करण्याकरिता घुलेवाडीचे अजून एक सुपरस्टार खेळाडू शिवा माचरेकर बॅटिंगसाठी दाखल झालेले आहेत. पहिलाच बॉल, स्ट्रोक तर चांगला खेळलाय. फिल्डर त्या ठिकाणी होते, बॉलला जज करू शकले नाहीयेत. बॉल सरळ बाउंड्री लाईन क्लिअर करतोय आणि जातोय बाउंड्री लाईन पार. चौकार. ऑफ ड्राईव्ह करत या बॉलला सरळ लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे पाठवलं. शिवा माचरेकर पहिल्याच बॉलवर चौकार खेळतात. परत एकदा यावेळेस देखील उंच आणि लांब मिड विकेट क्षेत्र निवडलं आणि तिकडेच तडाखा दिलाय. बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या पार. षटकार. तर गणेश राऊत बाद झाले. गणेश राऊत बाद झाल्यानंतर शिवा माचरेकर आले. चौकार, षटकार खेळला शेवटच्या 2 चेंडूंवर आणि षटक क्रमांक जर पाहिलं तर 2चा खेळ संपतोय. 2 ओव्हर नंतर 24 धावा. एक फलंदाज बाद आहे. 24 धावा धावफलकावर. प्रतिषटक 12ची सरासरी राखण्यामध्ये आतापर्यंत यश आलेलं आहे. एक दर्जेदार, शानदार, दिमाखदार आणि तितकीच सुंदर स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. एक देखील आयोजन राजवर्धन युथ फाउंडेशनचं. आज जर तुम्ही बघितलं तर ही स्पर्धा अंतिम दिवसामध्ये पहिला क्वालिफायर सुरू आहे. पाहायचं कोण जाणार फायनलमध्ये. जो जिंकणार तो फायनलला जाणार या मॅचमध्ये. त्यामुळे ही मॅच महत्त्वाची ठरणार आहे. बॉलिंग करण्याकरिता आपण बघू शकतो आता षटक क्रमांक 3 घेऊन प्रथमेश राठोड आलेले आहेत. पहिलाच बॉल लॉंगॉनच्या दिशेने खेळण्याचा मार्डन्स फिल्डर सागर शेळके येत आहेत बॉलवर. तोपर्यंत एक सिंगल परिपूर्ण केली जाणार आहे. एकच्या मदतीने धावफलकामध्ये होणारा बदल. एकूण धावसंख्या आपल्याला पुढे जात असताना पाहायला मिळेल. धावफलकावर 25 धावा. प्रत्येक खेळाडूला इकडे संघर्ष करावा लागणार आहे, कारण या स्पर्धेमध्ये ऑक्शनमधून संघ मालकाने तुम्हाला का घेतलंय ते आज प्रत्येक खेळाडूला या ठिकाणी सिद्ध करावं लागेल. बॉलिंग करण्याकरिता प्रथमेश यावेळेस थोडासा वेगात टाकलाय. त्याला फक्त दिशा दिली. स्क्वेअर लेगवरून येतात फिल्डर. एकदा पूर्ण होते. दुसरीचाही प्रयत्न करण्यात आलाय. थोडीशी ढिलाई पाहायला मिळाली आणि त्याचा फायदा मात्र फलंदाजांनी घेतला. 1ला 2 मध्ये कन्व्हर्ट केलं. 1ला 2 मध्ये परावर्तित केलं
आणि हे गरजेचं आहे. तुम्ही पहिले धाव ज्यावेळेस वेगात घेता त्यावेळेस तुम्ही क्षेत्ररक्षकावर थोडासा दबाव टाकता आणि तेच इकडे केलं होतं. पहिली धाव वेगात घेतली आणि क्षेत्ररक्षकावर थोडासा दबाव टाकला. क्षेत्ररक्षक देखील थोडेसे दूर होते, बॉलपर्यंत आले, बॉलला उचललं, फेकलं, तोपर्यंत दुसरी पूर्ण झाली. 2 धावा पूर्ण होत आहेत आणि या 2च्या मदतीने धावसंख्या 27. बॅटर वेगात फिरवली आहे, समोरून बॉल वळवलाय, कनेक्शन नाही आहे बॅट आणि बॉलमध्ये. खूप चांगलं वळण या ठिकाणी प्रथमेश राठोडच्या चेंडूने घेतलं. ॲक्शन रिप्लेमध्ये देखील आपण ते चित्र पाहू शकता. धावफलकावर धावा 27. आकाश चव्हाण आणि शिवा माचरेकर ही जोडी मैदानामध्ये. पहा प्रथमेशचा हा बॉल ऑफस्टम्पच्या थोडासा बाहेर, टप्पा पडला, वळाला, समोरून वळवलाय बॉल आणि बॅट शिवाची वेगात फिरली परंतु कनेक्शन काय झालं नाही. डॉट बॉलची नोंद. कमी गतीने यावेळेस फक्त दिशा दिली आहे. फिल्डर आहेत, कव्हरवरून येत आहे, तोपर्यंत एक सिंगल परिपूर्ण केली जाणार. धावसंख्या 1च्या मदतीने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल धावफलकामध्ये होणारा बदल. एकूण धावसंख्या मित्रांनो आपण बघू शकतो 28 आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. आज या स्पर्धेचा विजेता कोण, आज या स्पर्धेच्या फायनलला जाणार कोण, आज कुणाला मिळणार मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर हा अवॉर्ड, ही सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपल्याला शोधायची आहेत. यावेळेचा बॉल प्रॉपर कनेक्शन झालेलं नाही, कव्हरमध्ये फिल्डर आहेत, बॉलपर्यंत येण्याच्या प्रयत्नात आहेत. एक तर आली आहे, दुसरीचाही प्रयत्न करण्यात आलाय तिकडे आणि बघता बघता 2 धावा या ठिकाणी पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. 2च्या मदतीने धावसंख्येमध्ये देखील बदल होईल आणि धावसंख्या 2ने पुढे जाईल, हे गरजेचं आहे. सिंगल डबल्सवर तुम्हाला विश्वास ठेवावा लागेल. सिंगल डबल्स क्रिकेटमध्ये फार महत्त्वाचे असतात. आपण या मैदानामध्ये किंवा मग अनेक स्पर्धांमध्ये पाहिलं असेल, एका धावेने अनेक संघ पराभूत झालेले आहेत, स्पर्धेच्या बाहेरही गेलेले आहेत. त्यामुळे एक धाव क्रिकेटमध्ये महत्त्वाची असते. धावफलकावर 30 धावा बनवलेल्या आहेत. प्रथमेश राठोड बॉलिंगसाठी तयार होत आहेत, तर स्ट्रायकर एंडकडे आकाश चव्हाण. बॉल हवेत आहे, फटका फसतोय आणि तिकडे प्रयत्न तर खूप चांगला बघायला मिळालाय. परंतु मित्रांनो, कौतुक या ठिकाणी करावं लागेल सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील हराळवाडीचे प्रथमेशचं, कारण या ओव्हरमध्ये खूप चांगलं पुनरागमन त्याने केलंय. या ओव्हरमध्ये फक्त 6 धावा दिल्यात. चांगली कामगिरी. 3 ओव्हर देखील संपतायत आणि धावसंख्या झाली आहे 30. तीन षटकांच्या अखेरीस 30 धावा आपल्याला धावफलकावरती बघायला मिळत आहेत. पाहूयात अजूनही 3 ओव्हरचा खेळ मित्रांनो येणं बाकी आहे आणि या 3 ओव्हरमध्ये किती धावा बनवल्या जात आहेत ते पाहणं देखील बरंचसं इंटरेस्टिंग राहणार आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून खरं तर चिकणीमध्ये मागच्या काही दिवसांपूर्वी लोकनेते बाळासाहेब थोरात प्रीमियर लीग या स्पर्धेचं आयोजन चिकणीमध्ये केलं गेलं होतं. ग्रामीण भागातील एक मोठी स्पर्धा आणि त्या स्पर्धेचं आयोजन ज्यांनी केलं होतं सागर वरपे त्यांचीच टीम फिल्डिंग करते. परंतु राहुलजी मुटकुळे यांनी देखील त्या स्पर्धेचं आयोजन करण्यामध्ये मोलाचा वाटा उचलला होता. राहुलजी मुटकुळे यांनी त्यांचे सर्व सहकारी खास चिकणीवरून या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचंही मनापासून स्वागत असणार आहे. 3 ओव्हर नंतर धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 30 धावा धावफलकावर बनवल्या गेलेल्या आहेत. पाहूयात अजूनही 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे आणि या 3 ओव्हरमध्ये किती धावा जमा केल्या जात आहेत ते आपल्याला निश्चितच या ठिकाणी पाहावं लागेल. देवाने सगळ्यांनाच हिऱ्यासारखं आयुष्य दिलेलं आहे, परंतु जो जेवढं झिजणार आहे तो तेवढं चमकणार आहे आणि आज प्रत्येकाला इथे झिजायचं आहे आणि प्रत्येकाला चमकायचं आहे. तुम्ही अगोदर स्वतःला सिद्ध करा, त्यानंतर हे जग, हे क्रिकेट तुम्हाला आपोआप प्रसिद्ध करणार आहे. त्यामुळे आज प्रत्येक खेळाडूला या ठिकाणी लढावं लागेल. युवराज आलेत बॉलिंगसाठी. 18 मिनिटांचा खेळ बाकी आहे 3 ओव्हर पूर्ण करण्यासाठी. हो, डायरेक्ट हिट तर झालाय, परंतु तिकडे धावही घेतली जाईल या ठिकाणी. बघूयात आता. तिकडे एक सिंगल तर पूर्ण करण्यात आली आहे. रिव्ह्यूची मागणी केली जाईल. तिसऱ्या पंचांकडे मात्र विचारणा केली जाते. फलंदाज आपल्या घरामध्ये सुरक्षित पोहोचलेत का. युवराजने आपल्याच फॉलोथ्रूमध्ये बॉलला उचललं होतं आणि आपल्याच फॉलोथ्रूमध्ये बॉलला उचललं, डायरेक्ट हिट केला. परंतु आता पाहिलं जाईल फलंदाज आपल्या घरामध्ये सुरक्षित पोहोचलेले आहेत का ते मात्र या ठिकाणी तपासलं जाणार आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील एक सुसंस्कृत नेतृत्व, शांत, संयमी, मितभाषी आणि दूरदृष्टी असलेले नेतृत्व म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतो. निळवंडे धरणाचे जनक, कालव्यांचे जनक म्हणून आज सर्व महाराष्ट्र ज्यांच्याकडे पाहतो, जलनायक लोकनेते बाळासाहेब थोरात. निर्णय आलेला आहे नॉट आऊट आणि साहेबांच्याच कार्याला सलाम करणारी ही क्रिकेटची स्पर्धा आज अंतिम दिवसामध्ये आलेली आहे. राजवर्धन यूथ फाउंडेशन यांचं हे आयोजन. पहिल्या चेंडूवर आली आहे सिंगल आणि या धावसंख्येने धावफलक पुढे जातं 31 धावा धावफलकावर. आज प्रेक्षकांची गर्दी होणार यात मात्र शंका नाही. प्रेक्षकांची प्रचंड रेलचेल. प्रेक्षक राजा मैदानाच्या दिशेने वाटचाल करतोय. आज ज्यांना ज्यांना सुट्टी नाहीये ते सुट्टी टाकून देखील आलेले असतील. काहींनी दुपारून रजा घेतली असेल.
सर्वांचं स्वागत. खूप दूरवरून प्रवास करून देखील अनेक क्रीडा रसिक आलेले आहेत. यावेळेस चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह करत या बॉलला उचललंय आणि फेकून दिलंय. आकाश चव्हाण यांनी बॉलला पाठवले सीमारेषेच्या पार. षटकार. युवराजच्या विरुद्ध आक्रमण. युवराजला आसमान दाखवले आकाश चव्हाण यांनी. परत एकदा बिग हिट. यावेळेस लगावलाय टोला आणि बॉलला पाठवलंय मिड विकेट बाउंड्री लाइन पार. जो शौक रखते हैं उडने का वो खौफ नहीं रखते गिरने का. आणि तेच सांगतोय सोलापूरचा आकाश चव्हाण. दिलाय सोलापुरी तडाखा. तुम्ही जर आकाश चव्हाण यांना असे चेंडू टाकत राहिले तर आकाश चव्हाण असे चेंडू बॉल मात्र तुम्हाला शोधायला लावतील. इतक्या दूरवर ते बॉल फेकून देतील ते. आणि तेच बघायला मिळालं. 2 चेंडू मात्र इकडे खराब बघायला मिळाले आणि त्या 2 चेंडूंवर 2 षटकार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला येताना पाहायला मिळालेले आहेत. धावफलकावर जर आपण नजर टाकली तर एकूण धावसंख्या पुढे जाते. 43 धावा धावफलकावर. युवराज गुंजाळ यांना पुनरागमन करावं लागेल. पाहूयात काय घडतंय. फुल टॉस बॉल. त्याला फक्त दिशा दिली आहे. समोर व्ही शेप मध्ये डाऊन द ग्राउंड क्षेत्रामध्ये फटका खेळलाय. मागे थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. त्याचा फायदा मात्र या ठिकाणी फलंदाजांना होतोय. थोडासा फंबल और 2 रन मुकम्मल. 2च्या मदतीने धावफलकामध्ये छोटासा बदल आणि धावफलक पुढे जात आहे. एकूण धावसंख्या आपण बघितली तर 45 वर जाऊन पोहोचणार आहे. आज दबाव प्रत्येकावर आहे. प्रत्येक फलंदाजावर, प्रत्येक गोलंदाजावर, प्रत्येक क्षेत्ररक्षकावर, प्रत्येक संघ मालकावर, प्रत्येक चाहत्यावर. मॅच कमालीची होईल. प्रत्येकाला कमालीचं प्रदर्शन करावं लागेल कारण स्पर्धा कमालीची आहे. राजवर्धन युथ फाउंडेशन आयोजित लोकनेते बाळासाहेब थोरात प्रीमियर लीग. ऑफस्ट्रमच्या बाहेर ठेवलाय. छेडछाड करण्याचा प्रयत्न केलेला नाहीये. पंचांनी मात्र इकडे व्हाईट बॉलचा इशारा दिलाय. एक अतिरिक्त धाव मिळेल आणि धावसंख्या मात्र 1च्या मदतीने पुढे जात असताना धावफलकावर जर नजर टाकली मित्रांनो तर 46 धावा आतापर्यंत धावफलकावर बनवल्या गेलेल्या आहेत. प्रयत्न दोन्ही बाजूने सुरू आहेत. पहिला डाव सुरू आहे आणि षटक क्रमांक 4चा खेळ सुरू असताना 46. बॅटची एज मागे अझर पटेल. पकडला जातोय झेल आणि संपतोय आकाश चव्हाण यांचा खेळ. आकाश चव्हाण आउट. बॅक टू द डग आउट. युवराजचा पलटवार. आणि याही ओव्हरमध्ये आपण जर बघितलं तर युवराज गुंजाळ यांच्याच गोलंदाजीवर अझर पटेलने झेल पकडला आणि फलंदाज आकाश चव्हाण यांचा खेळ संपलाय. दुसरी विकेट आली. नवीन फलंदाजी करण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दाखल होताना पाहायला मिळत आहेत. सूरज गायकवाड आता बॅटिंगसाठी दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. या स्पर्धेमध्ये गोलंदाजी तर कमालीची केली आहे. बॅटिंगमधून देखील पाहूयात कशा पद्धतीने ते प्रभाव टाकतायत. समर्थ आपण बाहेर या. पुढच्या वर्षी समर्थलाच एखाद्या टीममध्ये देऊ आपण. कॉमन प्रत्येक टीममध्ये. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा इरादा होता. बॅटर वेगात फिरवले. काय घडलं इकडे. इथे सूरज गायकवाड यांना परतावं लागेल. धाव घेण्याचा प्रयत्न केला होता आणि मित्रांनो अतिघाई नेहमी संकटात नेते. अतिघाई विकेटला निमंत्रण देई आणि तेच बघायला मिळालं या ठिकाणी. धाव घेण्याचा प्रयत्न केला होता आणि मागे खूप चांगल्या पद्धतीने बॉलला गॅदर केलं. थ्रो चांगला केला. आसिफ रंगरेज यांनी चांगलं कलेक्शन केलं आणि सूरज गायकवाड यांना माघारी पाठवलं. शून्याचा चष्मा घालून सूरज गायकवाड माघारी.
तर प्रत्येकावर आपण एक महत्त्वाची जबाबदारी दिलेली आहे आणि त्यांनी आज ती जबाबदारी पार पाडणं महत्त्वाचं आहे. त्यामध्ये शरद पावबाक यांच्यावर फार मोठी जबाबदारी आज. त्यांच्याकडे आज प्रेक्षकांपर्यंत कुपन देणं ही मोठी जबाबदारी आम्ही दिलेली आहे. त्यामुळे प्रेक्षकांना विनंती आहे, ज्यांना कुणाला कुपन घ्यायचे त्यांनी शरद पावबाक यांच्याशी संपर्क करा. स्टेजजवळ ते बसलेले आहेत, ज्यांना कुणाला कुपन घ्यायचे आहेत, कारण बक्षीस आज खूप आहेत. त्यामुळे आपण आपलं नशीब आजमावा. नवीन फलंदाज फलंदाजी करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. राहता तालुक्यातील लोणीचे एक स्टार खेळाडू हर्षल भांगे बॅटिंगसाठी दाखल होत आहेत. धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. 46 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. दिवस रात्र ही क्रिकेटची स्पर्धा, प्रकाश झोतात खेळवली जाणारी ही क्रीडा स्पर्धा आज जर तुम्ही बघितलं तर 12व्या वर्षामध्ये आली आहे. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस, त्याला देखील सुरुवात झाली. पहिला क्वालिफायर सुरू आहे. प्रेक्षक जे आमच्यासोबत नवीन जोडले गेले त्यांच्यासाठी निश्चितच ही माहिती आम्ही पोहोचवतोय. एका बाजूला शिवडेरी स्ट्रायकर्स आहे, तर दुसऱ्या बाजूला वीरा मोर्या देशमुख एंटरप्राइजेस जवळे कडलक चिकणी, या दोन संघांमध्ये मॅच सुरू आहे. शिवनेरी स्ट्रायकर्स संघ बॅटिंग करतोय. त्यांनी आतापर्यंत 46 बनवल्या, 3 खेळाडू बाद आहेत. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा इरादा. सागर शेळके आलेत. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला गेला होता, डायरेक्ट हिट झालेला नाहीये, परंतु प्रथमेशचा थ्रो मात्र खडक. परंतु पाहूयात आता मैदानाच्या आतमध्ये काय निर्णय येतोय. तिसऱ्या पंचांची मदत मात्र या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. बघूया तिसरे पंच काय निर्णय देत आहेत. अमनजी शर्मा आपल्यासोबत तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. खरं तर आज तुम्ही जर बघितलं ना तर कोर्टामध्ये फास्ट ट्रॅक कोर्ट अशी एक नवीन सिस्टीम असते. म्हणजे एखाद्या संवेदनशील केसेस तिथे चालवल्या जातात आणि हे तिसरे पंच म्हणजे फास्ट ट्रॅक नाही तर हे वेगवान कोर्ट आहे. तिथे निर्णय काही मिनिटात, कधी कधी तर काही सेकंदात सुद्धा येतो. आणि आता पाहूयात पंच काय निर्णय देत आहेत. फलंदाज आपल्या घरामध्ये सुरक्षित आहेत का ते मात्र या ठिकाणी तपासलं जाणार आहे. नॉट आउट, फलंदाज नाबाद. 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जाणार आहेत. 2च्या मदतीने धावसंख्येमध्ये होतोय बदल. एकूण धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 48 धावा धावफलकावर बनवल्या गेलेल्या आहेत. पण शिवा माचरेकर या खेळाडूची वेगळी शैली आहे बॅटिंगची आणि ती सातत्याने आपण सर्वजण पाहत असतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील अनेक फलंदाज असे आहेत की त्याची उदाहरणं देता येतील की त्यांच्या वेगवेगळ्या फलंदाजीच्या शैली आपल्याला बघायला मिळायच्या. जॉर्ज बेली साऊथ आफ्रिकेच्या विरुद्ध एक मॅच होती, उलटे होऊन बॅटिंग करायचे. फवाद आलम पाकिस्तानचे खेळाडू 3 नाही तर 4 स्टंप सोडून ते उभे राहायचे, पण बॉल जवळ आला की ते रेग्युलर उभे राहायचे. केविन पीटरसन जेव्हा बॅटिंगला उभे असायचे तेव्हा पाय खुलून उभे असायचे, त्याचा त्याला चांगला फायदा व्हायचा. ते बघायला जरी चांगलं वाटत नसलं परंतु ते इफेक्टिव्ह होतं त्यांच्यासाठी. म्हणजे वेगवेगळ्या शैलीने फलंदाजी करतात. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असेल, चांगला स्ट्रोक मिड विकेटमध्ये फिल्डर मोहम्मद हैदर त्या ठिकाणी आहेत. टेकन, व्हेरी गुड कॅच. विकेटचं बटन सागर शेळके यांच्या खात्यामध्ये यश येत आहे. शिवा माचरेकर बॅक टू द डग आउट. बॅटिंगसाठी जर पाहिलं तर बबलू शेख, बोटा बॅटिंगसाठी येत आहेत, परंतु गोलंदाजी देखील सागर शेळके करतायत, तेही बोटाचेच आहेत. आणि पाहूयात मैदानाच्या आतमध्ये आता कशा पद्धतीने धावा बनवल्या जात आहेत. 4 फलंदाज बाद झालेले आहेत. 48 धावा धावफलकावर. आपण चर्चा करत होतो फलंदाजांच्या वेगवेगळ्या शैली. केविन पीटरसन बॅटिंग करताना पाय खोलून असे उभे राहायचे, त्यांना ते इफेक्टिव्ह व्हायचं बॅटिंग करत असताना. या टेक्निकचा वापर नंतर क्रिस गेल यांनी देखील बऱ्याच वेळा केला. स्टीव्ह स्मिथ त्यांना आपण बघितलं, त्यांना विकेटवर नाचायची एक वेगळी सवय होती. टेस्ट मॅचमध्ये प्रेक्षकांना ते बघणं एंटरटेनमेंट राहायचं आणि बॉलरला कन्फ्यूज करायचं काम ती बॅटिंग स्टाईल करायचे. अशा वेगवेगळ्या शैलीमध्ये फलंदाज आपल्याला फलंदाजी करत असताना बघायला मिळालेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असू द्या किंवा मग टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील असे अनेक फलंदाज आहेत. आता टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तुम्ही जर बघितलं ना तर अनऑर्थोडॉक्स क्रिकेटचे फटके मोठ्या प्रमाणावर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जन्म घेत आहेत. फुलर लेंथवरचा बॉल, परंतु फिल्डर तिकडे बॉलच्या खाली आलेले आहेत. युवराज गोंजाळ यांनी पकडला झेल.
बबलू शेख यांना देखील परतावं लागेल. पहिल्याच बॉलवर त्यांना माघारी जावं लागणार आहे. म्हणजे बबलू शेखचा या इनिंगचा पहिलाच बॉल शेवटचा ठरलाय, विकेट आली आहे. बॉल पाहिजे का? बॉल द्या. बॉल टाकायचा आतमध्ये, पंचांना बॉल हवाय. तर अजून एका विकेटचं बदल झालंय. अर्धा संघ थंड झालाय. 5 फलंदाज इकडे माघारी परतल्यानंतर धावसंख्या मात्र 48 वर स्थिर आहे. सागर शेळकेचं कौतुक करावं लागेल. सागर शेळके यांनी 2 धावा दिल्या, 2 महत्त्वाच्या विकेट मिळवल्या. चांगली कामगिरी इथे सागर शेळके गोलंदाजीमध्ये करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रत्येक खेळाडूला आपण या अगोदर देखील उल्लेख केला, चांगली कामगिरी करावी लागणार आहे. क्रिकेट म्हटलं तर शॉर्ट फॉर्मॅट, टेनिस बॉल क्रिकेट शॉर्ट फॉर्मॅटमध्ये खेळलं जातं. इथे गोलंदाजांवर निश्चितच मोठी जबाबदारी असते. गोलंदाजांचा कस लागतो. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण सातत्याने पाहतो ना की फलंदाजी कोणी करू शकतं. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही बघितलं असेल टेनिस बॉल क्रिकेटमध्ये फलंदाज गेला तर प्रत्येक फलंदाज बॅटिंग करू शकतो, परंतु बॉलिंग करणं हे कठीण असतं. आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये प्रत्येक गोलंदाजांचा कस लागतो. आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये डेब्यू करणारे बरेचसे खेळाडू, म्हणजे माझा तरी अंदाज 80-90% खेळाडू पहिले बॅटिंग करूनच डेब्यू करतात, पहिले बॅट हातात घेतात. यावेळेस रिव्हर्स करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे, यशस्वी झालेले नाही आहेत. सचिन शिरतार आलेत बॅटिंगसाठी. पहिला चेंडू मात्र सचिनसाठी देखील चांगल्या टप्प्यावर आपल्याला बघायला मिळालेला आहे. क्षेत्र कोणतेही असो, आयुष्यात कष्टाला तुमच्या समोर पर्याय नसतो. आणि कष्ट जर तुमचे प्रामाणिक असतील तर यशाला सुद्धा तुमच्याशिवाय पर्याय नसतो. आणि इथे यश जर मिळवायचं आहे तर प्रत्येकाला कष्ट करावे लागणार आहेत. बॉलिंगसाठी सागर. बॉल हवेत खेळलाय, फटका फसतोय. प्रथमेश बॉलच्या खाली. टेकन व्हेरी गुड कॅच. अजून एका विकेटचं बंधन. मित्रांनो, सागर शेळके यांनी या ओव्हरमध्ये 3 मोहरे टिपले, 3 फलंदाजांना माघारी पाठवलं. अजून एक फलंदाज तंबूच्या आश्रयाला परत. थँक्यू डीजे, धन्यवाद. नवीन फलंदाज फलंदाजी करण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओंकार आलेले आहेत बॅटिंगसाठी. परंतु दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर सागर शेळके. शेवटचा बॉल या ओव्हरमध्ये. लोवर फुल टॉस, मिड विकेटमध्ये खेळलाय बॉल. फिल्डर मोहम्मद हैदर येत आहे, तोपर्यंत एक सिंगल परिपूर्ण केली जाणार आहे. तर मित्रांनो, आपण कौतुक करूयात सागर शेळकेचं. या ओव्हरमध्ये सागर शेळके यांनी फक्त 3 धावा दिल्यात आणि 3 विकेट मिळवलेल्या आहेत. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सागर शेळके यांच्यासाठी. षटक क्रमांक 5 संपलंय आणि 5 ओव्हर नंतर 49. आम्ही पाहिलं होतं महाराणा प्रतिष्ठान प्रीमियर लीग ज्यावेळेस तालुका निहाय क्रिकेटची स्पर्धा झाली होती. बेस्ट बॉलर मिळवलं होतं सागरने. आणि निश्चितच त्याची आठवण आज झाली आहे, कारण खूप कमालीची गोलंदाजी इथे राहिली आहे. फलंदाजांना कठीण प्रश्न विचारले त्यांनी. या ओव्हरमध्ये अचूकता दाखवली, व्हेरिएशन दाखवलं आणि खूप चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करत असताना तो आपल्याला बघायला मिळाला. आता अंतिम षटक, शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये टाकलं जाणार आहे आणि शेवटचं षटक घेऊन गोलंदाजी करण्याकरिता आपल्याला गोरख पानसरे यांच्या हातामध्ये बॉल संघनायकाने दिलेला आहे. स्ट्रायकर एंडकडे ओंकार, तर नॉन स्ट्रायकर एंडकडे हर्षल भांगे यांना आपण पाहू शकता. हे देखील एक चांगले खेळाडू आहेत. त्यांच्याकडे जास्तीत जास्त स्ट्राईक ठेवण्याचा तुम्हाला प्रयत्न करावा लागेल, कारण इथे धावा बनवणं गरजेचं आहे. या शेवटच्या ओव्हरमध्ये कुठेतरी थोड्याशा धावा बनवाव्या लागतील. एका फायटिंग टोटलकडे जावं लागेल. पाहूयात काय घडतं या शेवटच्या ओव्हरमध्ये. पहिला बॉल छेडछाड करण्याचा प्रयत्न केलेला नाहीये. उजव्या स्टिचच्या बाहेर पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा दिलाय. धाव घेण्याचाही इकडे प्रयत्न करण्यात आलेला आहे आणि फलंदाज इथे धावबाद होत आहेत. ओंकारला परतावं लागेल. कशासाठी? व्हाईट बॉलसाठी. व्हाईट बॉलसाठी रिव्ह्यूची मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. बघूयात काय निर्णय या ठिकाणी येणार आहे. यस, निर्णय आलेला आहे. इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉलचा इशारा या ठिकाणी देण्यात आला आहे. फलंदाजी करणारा संघ बराचसा बॅकफुटवर गेला आहे, परंतु गोलंदाजांचं त्यामागे मोठं योगदान राहिलेलं आहे. गोलंदाजांनी आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. युवराज गुंजाळ असतील, प्रथमेश राठोड असतील,
सागर शेळके असतील, त्याचबरोबरीने आता अंतिम षटकामध्ये गोरख पानसरे. पहिला चेंडू त्यांनी देखील थोडंसं ऑफस्टंपच्या बाहेर होता, परंतु ही लाईन योग्य आहे. तुम्हाला फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करावा लागणार आहे आणि त्याचा वापर या ठिकाणी करताना पाहायला मिळालेले आहेत. स्ट्रायकर एंडकडे जर पाहिलं तर फलंदाज हर्षल, चांगला बॉल, लेंथ बॉलचा वापर यावेळेस करण्यात आलाय. फलंदाज पूर्णपणे बीट झालेत. प्लेड अँड मिस, कनेक्शन नाही झालंय बॅट आणि बॉलमध्ये. हा चेंडू सरळ यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. निर्धाव चेंडूची सांगता डॉट बॉल या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळतोय. राजवर्धन युथ फाउंडेशन यांचंही अतिशय सुंदर, सुबक आणि प्रभावी आयोजन. पहिला क्वालिफायर सुरू आहे. यावेळेस उडवलाय बॉल, समोरच्या दिशेने आक्रमण चढवण्यात आलंय. जागेवर उत्तर देण्याची ताकद असूनही संयमाचा डाव टाकावा लागतो. नियोजनाला थोडा वेळ देऊन का होईना, कार्यक्रम मात्र टप्प्यातच करावा लागतो आणि टप्प्यात आला बॉल, त्यानंतर त्याचा कार्यक्रम केला हर्षल भांगे यांनी. बॉल सीमारेषेच्या पलीकडे साधावा. धावसंख्या जर पाहिली तर 56 आकड्यावर जाताना आपल्याला पाहायला मिळते आहे. 56 रन, लॉस ऑफ 7 विकेट्स. गोलंदाजी करण्याकरिता गोलंदाज तयार होताना पाहायला मिळत आहेत. गोरख, यावेळेस बॅटची एज निर्मनुष्य क्षेत्रामध्ये बॉल पडलाय. फिल्डर अझहर पटेल येत आहेत. तोपर्यंत एक धाव आली आहे. दुसरीचाही प्रयत्न त्या ठिकाणी होता, परंतु स्ट्रायकर एंड कडून नकार आलाय. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. धावसंख्या 1ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. धावा फलकावर जर पाहिलं तर धावा 57 आकड्यावर जाताना पाहायला मिळते. प्रत्येकाला पक्क ठरवावं लागेल की या मॅचला जिंकायचं आहे, या उद्दिष्टाने, या ध्येयानं तुम्हाला खेळावं लागेल. म्हणतात ना, पक्क ठरवणं म्हणजे निम्म साध्य करण्यासारखं असतं. फुल टॉस बॅटवर आलेला नाहीये, कनेक्शन प्रॉपर नाहीये. फटका मिड विकेटला खेळायचा होता, गेला लॉंग ऑनला. एक सिंगल तिकडे पूर्ण होते. म्हणजे बऱ्याच वेळा आपण बघतो ना की आपण गाडी चालवतो, समोरच्या गाडीवाल्याने डाव्या साईडचा इंडिकेटर दिला, गाडी उजव्या साईडला वळते. तसंच घडलं. बॉल मिड विकेटला खेळायचा होता, गेला लॉंग ऑनला. ठाण्याला खेळायचा होता, पुण्याला बॉल गेला, परंतु एक धाव मिळाली आणि 1च्या मदतीने धावा फलकावर धावा 58. फुलर लेन, चांगला बॉल. हा चेंडू मात्र चांगल्या टप्प्यावर, धाव या ठिकाणी मिळणार नाही. हा चेंडू देखील इथे निर्धाव आलेला आहे. धावा फलकावर धावा 58. आता एक चेंडू मित्रांनो या पहिल्या डावामध्ये बाकी राहिलेला आहे आणि पाहूयात या एका चेंडूवर काय घडतंय, किती धावा येत आहेत. परंतु मला वाटतं रिव्ह्यूची मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे बॅटिंग टीमनं. हॅलो, यानंतर युनिक प्रॉपर्टीज आणि विरा 11 वैभवी दूध संकलन केंद्र करे, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण व्यासपीठावर यायचं आहे. करेगावचे युवा नेते अगदी व्हाईट ड्रेसमध्ये संघमालक सुनीलजी सानप, फेअर बॉल, हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मैदानामध्ये फेअर बॉल असणार आहे आणि पहा, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण स्टेजवर यायचं आहे. टॉस आपण यानंतर ताबडतोब करणार आहोत. जाऊया शाहरुख पठाण यांच्याकडे. जाऊयात मैदानामध्ये. शेवटचा बॉल फुलर लेंथवर. यावेळेचा चेंडू देखील चांगल्या टप्प्यावर. परफेक्ट यॉर्कर आपल्याला तिकडे पाहायला मिळालेला आहे. एक सिंगल आली आहे आणि ती एक सिंगल लेग बाईसच्या मदतीने आली आहे. पहिला डाव या ठिकाणी संपतोय. गोरख पानसरेचं देखील कौतुक करावं लागेल. जरी षटकार आला असला परंतु चांगलं पुनरागमन त्याने केलं. 6 ओव्हर संपल्यात. प्रथमतः फलंदाजी करत असताना शिवनेरी स्ट्रायकर्स या संघाने बनवलेले आहेत 59 आणि या मॅचला जिंकण्यासाठी 60 धावेंचं टार्गेट. पहा, बॅटिंग समरी आपल्याला दाखवली जाते. आकाश चव्हाण 8 चेंडूंमध्ये 18 बनवल्या. युवराजला ते यश मिळालं. गणेश राऊत 9 चेंडूंमध्ये 11, तीही विकेट युवराजलाच मिळाली. शिवा माचरेकर 8 चेंडूंमध्ये 16 बनवल्या. सूरज गायकवाड धावबाद झाले. त्यानंतर हर्षल भांगे नाबाद राहिले 7 धावसंख्येवर. बबलू शेख त्यांची विकेट सागर शेळके, सचिन शिरतारची विकेट सागरला मिळाली. युवराजला 2 विकेट, सागरला 3 विकेट आणि 59 झालेल्या आहेत. जाऊयात दुसऱ्या डावाकडे, काय घडते ते पाहूयात. तोपर्यंत ऐकूयात गोटू गाडेकर यांच्या माध्यमातून सुंदर गाणं. थांबायचं आहे गोटू आपण. या ठिकाणी आपण आजच्या स्पर्धेमधील, आज हा शेवटचा दिवस आहे या स्पर्धेचा आणि या एलिमिनेटरची मॅच आपण या ठिकाणी खेळवणार आहोत. एका बाजूला विरा 11
वैभवी दूध संकलन केंद्र करे आहेत मेजर आतिश थोरात, जे कर्णधार म्हणून आपल्याला पाहायला मिळतात. दुसऱ्या बाजूला आपण बघणार आहोत युनिक प्रॉपर्टीज संगमनेर सुनील नवले आहेत. टॉस करणार आहोत केतनजी मंडलिक यांच्या शुभ हस्ते हा टॉस या ठिकाणी संपन्न होणार आहे. बघूया टॉस का बॉस इथे कोण ठरणार आहेत. येस, मेजर कॉल करतील. हेड टॉस हॅलो, टॉस या ठिकाणी संपन्न झालेला आहे. टॉस जिंकलेला आहे युनिक प्रॉपर्टीज संगमनेर. सुनील, टॉस जिंकलेला आहात, काय निर्णय असणार आहे आपला? बॉलिंग करू आम्ही पहिल्यांदा. क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतलेला असेल. किती धावांपर्यंत आता रोखणार आहात आपण? 60-65. 60-65. एक चांगला परफॉर्मन्स आपला या स्पर्धेमध्ये राहिलेला आहे. स्वतः एक चांगला खेळ करतायत. टीम मधलं वातावरण कसं आहे, स्पर्धेचं आयोजन कसं वाटतंय? सातत्याने आपण दरवर्षी ही स्पर्धा खेळतायत. यावर्षी काहीतरी नवीनच आहे, वेगळंच आहे. ग्राउंडची शोभा वगैरे सगळं एकदम प्रॉपर आहे. नियोजन एकदम चांगल्या क्वालिटीचं आहे यावेळेस. टीम मधलं वातावरण कसं आहे आपलं? कारण संघ मालक आहेत, चांगले आहेत. कसे वाटतात तुम्हाला संघ मालक? संघ मालक वगैरे एकदम क्वालिटी आहे. काय बोलत नाही, काय नाही. सगळं नियोजन आमच्या हातामध्ये दिलेलं. तुम्हाला जे करायचं ते तुम्ही आतमध्ये करा, आम्ही तुमच्यामध्ये इंटरफेअर करणार नाही असं त्यांनी आम्हाला पहिल्यांदा स्पष्ट सांगितलेलं आहे. मग त्या हिशोबाने सर्व व्यवस्थित चालू आहे. ओके, चालन. बेस्ट ऑफ लक असेल तुम्हाला. मेजर आतिश थोरात, आपण टॉस हारलेला आहात. आता एक पहिली फिल्डिंग टॉस जिंकले असं तोच निर्णय आपला असता, परंतु टॉस इथे तुम्ही परास्त झाले. पहिली बॅटिंग करायची आहे आपल्याला. बॅटिंगचं एक टार्गेट आहे, किती धावांपर्यंत आपण एक टार्गेट आता माइंडमध्ये सेट केलेलं असेल? आत्तापर्यंत तर प्रत्येक मॅचमध्ये आम्ही टॉस हारतच आलो. प्रत्येक मॅचमध्ये फर्स्ट बॅटिंगच भेटत आली आणि ह्या मॅचमध्ये पण फर्स्ट बॅटिंगच आली आहे. टार्गेट 80-90चं ठरेल आमचं. 80-90चा टार्गेट असणार आहे. संघ मालक कसे आहेत? गणेशजी पर्वत, त्यानंतरला सुनील सानप, त्यानंतर विलासजी सानप, झुंबर शेठ. कसे वाटतंय संघ मालक? वातावरण कसं आहे टीममधलं आपलं? आपण सातत्याने स्पर्धा खेळतायत. आमच्या आयोजक कमिटीच्या वतीत कसं वाटतंय स्पर्धा? आणि विद्युत रोषणाईमध्ये एकच स्पर्धा खेळायला मिळते आपल्या तालुक्यामध्ये. संघ मालक ठरलं तर गणेश पर्वत आणि सानप सर अनुभवित संघ मालक आहेत, त्याच्यामुळे काही टेन्शनच नाही आहे. आणि पूर्ण टीम पण एकदम परफेक्ट आहे. आणि ह्या ठरलं तर ह्या टुर्नामेंटचं बघितलं, ह्या टुर्नामेंटसाठी आम्ही वर्षभर वाट बघतो आणि ह्या टुर्नामेंटसाठी परफेक्ट तयारी करतो. ह्या सीझनमध्ये मी काही जास्त खेळलो नाही, पण ह्या टुर्नामेंटची मी खूप वाट बघतो. आणि ह्या टुर्नामेंटमध्ये पण मला गणेश पर्वत आणि सानप सरांनी घेतलं, त्यांचं मी धन्यवाद करतो. बेस्ट ऑफ लक असणार आहे तुम्हाला पण मेजर आतिशजी थोरात. आणि जाऊया मैदानामध्ये. आपण पाहत आहोत राजवर्धन युथ फाउंडेशन आयोजित लोकनेते नामदार बाळासाहेबजी थोरात प्रीमियर लीग 2026चा हा महासोहळा. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, आज लकी ड्रॉसाठी तब्बल 10 पारितोषिक असणार आहेत. त्यामध्ये आपण बघणार आहोत इस्त्री आहे, स्मार्ट वॉच आहे, मिक्सर, सिलिंग फॅन, कुकर, आरो फिल्टर, इलेक्ट्रिक गिझर, कूलर, सायकल आणि तब्बल 32 इंच LED TV हा जो राहणार आहे. तरी ज्या कोणाला क्रीडा रसिकांना कुपन घ्यायचे बाकी असेल त्यांनी ताबडतोब व्यासपीठावर यायचं आहे. कुपन या ठिकाणी फक्त 20 रुपयामध्ये आपण भाग्यशाली विजेता या ठिकाणी बनवू शकताय. फक्त आता शेवटचे काही कुपन शिल्लक राहिलेले आहेत, तरी क्रीडा रसिकांनी याची नोंद घ्यायची. मैदानात फलंदाज प्रथमेश राठोड, युवराज गुंजाळ दाखल झालेले आहेत. पहिल्या षटकासाठी आपण शिवनेरी स्ट्रायकर संघाकडनं सूरज गायकवाड यांना बघणार आहोत. जाऊया कॉमेंट्री बॉक्सकडे, शाहरुख पठाण यांच्याकडे. पहिलाच बॉल ओव्हर द कव्हर खेळलाय, चांगला स्ट्रोक या ठिकाणी एक्झिक्यूट केलाय. बॉल सरळ बाउंड्री लाईन क्लिअर करतोय आणि जातोय बाउंड्री लाईन पार. पहिल्याच बॉलवर चौकार. चार वाजून 26 मिनिटांनी पहिला बॉल या ठिकाणी पडलेला आहे, याची सुद्धा दखल घ्या. फुल टॉस, फिल्डर बागेत, पकडला झेल.
आणि पाहावं लागेल. यस, फलंदाज होत आहेत फेल. मोठा धक्का, मोठा हादरा. प्रथमेश राठोड बाद. पहिली विकेट फुलटॉस मिळाला होता, परंतु त्याला शॉर्ट सिलेक्शन मात्र थोडंसं खराब. जिथे क्षेत्ररक्षक आहेत त्याच्या हातामध्ये बॉल खेळले आणि विकेट आली. पहिला धक्का या ठिकाणी बसलेला आहे. फलंदाज प्रथमेश राठोड बाजून परतताना आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. 4 धावसंख्येवर मोठी विकेट. 60 धावा रोखायच्यात आणि या 60 धावा कशा पद्धतीने रोखल्या जात आहेत ते देखील आपल्याला या ठिकाणी पाहावं लागणार आहे. लोकनेते बाळासाहेब थोरात प्रीमियर लीग 12वं वर्ष. आज ही स्पर्धा आली आहे अंतिम दिवसापर्यंत आणि त्यातली पहिली मॅच. एका बाजूला जर पाहिलं तर संघ आहे शिवनेरी स्ट्रायकर्स, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर वीरा मोर्या, देशमुख एंटरप्राइजेस, जवळे खडलक चिकणी. या दोन संघांमध्ये ही मॅच सुरू आहे. जो जिंकणार तो फायनल मध्ये जाणार आहे. त्यामुळे पाहावं लागेल कोण फायनलला जात आहे आणि कोण या स्पर्धेमध्ये दुसऱ्या क्वालिफायर मध्ये खेळत आहे. जो जिंकणार तो फायनलला जाणार. पाहूयात आता मैदानाच्या आतमध्ये काय घडामोडी घडतायत. बॉलिंग करण्याकरिता बॉलर मात्र सूरज गायकवाड, पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील जवळे गावचे सुपुत्र. पहिल्या बॉलमध्ये कट केलाय, परंतु तिकडे कव्हर पॉइंटचा फिल्डर त्याच्यापासून बॉल थोडासा दूर होता. बॉल मात्र बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा ओलांडतोय आणि आसिफ रंगरेज यांच्या बॅटमधून येतोय चौकार. ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल, त्याला फक्त दिशा दिली आणि चेंडूने सरळ सीमारेषा पार केली. आसिफ रंगरेज आले आणि आल्याबरोबर चौकार त्यांनी खेळलेला आहे. धावफलकावर जर नजर टाकली तर 8 धावा धावफलकावर बनवल्या गेलेल्या आहेत. 60 धावा रोखायच्या हे आव्हान आहे गोलंदाजांसमोर, परंतु मॅच मोठी आहे त्यामुळे दबाव प्रत्येकावर आहे. ही 60 धावसंख्या देखील पूर्ण करणं थोडंसं अवघडही जाऊ शकतं. यावेळेस ब्रेटली बाउन्सरचा वापर करण्यात आलाय. पंचांनी हात खोललेले आहेत. व्हाईट बॉलचा इशारा या ठिकाणी देण्यात आलाय आणि 1 फॉर द ओव्हर देखील या ठिकाणी देण्यात आलेला आहे. 1 बाउन्सची चेतावणी देण्यात आली आहे. यानंतर जर तुम्ही असा चेंडू परत टाकला तर तुम्हाला दंडित करण्यात येईल. हे मात्र इकडे पंच सांगतायत. 1 फॉर द ओव्हर देण्यात आला. एका ओव्हरमध्ये एक परवानगी आहे तुम्हाला बाउन्सर वापरण्याची, परंतु दुसरा बाउन्सर जर तुम्ही टाकला आणि पंचांना जर मात्र तिकडे वाटलं तर ते नो बॉल देऊ शकतात. इथे 1 बाउन्सचा इशारा. धावफलकावर धावसंख्या 9. व्हाईट बॉलही आलेला आहे आणि धावसंख्येमध्ये थोडासा बदलही झालेला आहे. पहिल्या ओव्हरसाठी जर पाहिलं तर बॉलर तयार होत आहेत. बॉलिंगसाठी आपण बघू शकता सूरजला, स्ट्रायकर रेनकडे आसिफ रंगरेज यांना. यावेळेस वाह, कडक, लाजवाब आपलासून स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आसिफ रंगरेज यांचा तडाखा. बॉल बाउंड्री लाईन पार, सिक्सर. बॉलवर सिक्सर आलेला आहे आणि या बॉलला हुक केलं. 6 धाब्यांसाठी बुक केलं. खूप टप्प्याचा बॉल खांद्याच्या लेवलला ज्यावेळेस मिळतो फलंदाजाला, त्यानंतर फलंदाज त्याला हुक करतात आणि इथे तेच बघायला मिळालं. 6 धावा पूर्ण केल्या गेलेल्या आहेत. या 6च्या मदतीने धावफलकावर जर आपण नजर टाकली तर एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. धावफलकावर धावा 15 आहेत. tenniscricket.in च्या माध्यमातून अनेक प्रेक्षक आमच्यासोबत जोडले जात आहेत. सर्व क्रीडा रसिकांचं मनापासून स्वागत असणार आहे. बॉलिंगसाठी सूरज. परत एकदा आखू टप्प्याचा बॉल यावेळेस पुल करण्याचा प्रयत्न केला होता, यशस्वी झालेले नाही आहेत. हा चेंडू मात्र निर्धाव घोषित केला जातोय. वार झाला तर पलटवार करावा लागेल, हल्ला झाला तर प्रतिहल्ला करावा लागेल, कारण या मॅच मध्ये जर जिंकायचंय तर मग तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. या 2 व्हीलर्स बाईक तुम्हाला दाखवल्या जात आहेत. एका बाजूला पहिल्या क्रमांकावर येणाऱ्या संघ मालकासाठी आपण जर पाहिलं तर टीव्हीएस स्पोर्ट बाईक आहे. दुसऱ्या क्रमांकावर येणाऱ्या संघ मालकाला टीव्हीएस बाईक आहे, HF डिलक्स आहे, इलेक्ट्रिक स्कूटी आहे. या सर्व बाईक्स आपल्याला दाखवल्या जात आहेत, परंतु मैदानाच्या आतमध्ये आसिफ रंगरेज अनस्टॉपेबल. यावेळेचा बॉल देखील फेकून दिलाय त्यांनी बाउंड्री लाईन पार. अजून एक षटकार, 6 रन.
अपने परों को खोल क्या आसमान देखता है, ये जहा है यारो ये सिर्फ उडान देखता है. आणि तेच आसिफ रंगरेज या ठिकाणी दाखवत आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्या ओव्हरचा खेळ संपतोय आणि पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 21 आल्यात. म्हणजे प्रथमेश राठोड यांची विकेट जरी या ओव्हरमध्ये आली असली परंतु आसिफ रंगरेज आले आणि त्यांनी अशी बॅटिंग केली. त्यांनी सांगितलं की प्रथमेश बाद झाला, विकेट गेली, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे, मी माझी बॅटिंग करणार. आणि पहिल्या ओव्हरमध्ये मात्र तब्बल 21 धावा इकडे वसूल करण्यात आलेल्या आहेत. टीम मीटिंग सुरू आहे. यानंतर युनिक प्रॉपर्टीचा संघ देखील आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. एलिमिनेटरमध्ये प्रत्येकावर प्रत्येकाची जबाबदारी दिली जाते, कारण ही मॅच किती महत्त्वाची आहे या सर्व सूचना निश्चितच त्या ठिकाणी दिल्या जात असतील. षटक क्रमांक 2ला सुरुवात आणि दुसरं षटक घेऊन कोल्हेवाडीचे गणेश राऊत येतात बॉलिंगसाठी. परंतु स्ट्रायकर एंडकडे जर पाहिलं तर कोल्हेवाडीचे युवराज स्ट्रायकर एंडकडे. आखूड टप्प्याचा बॉल स्क्वेअर लेग मध्ये उडवलाय आणि मुख्य मंचाला द ग्रेट भेट देणारा हा स्ट्रोक बॉल सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. दुश्मनों को भी सलाम, दोस्तों को भी सलाम, युवराज गुंजाळ मेरा नाम. आणि इथे जर पाहिलं तर षटकार ठोकतायत आणि पहिल्याच बॉलवर षटकार आलेला आहे. खातं षटकाराने उघडलं युवराजने. या स्पर्धेमध्ये गोलंदाजीमध्ये तर दमखम दाखवलाय, फलंदाजीमध्ये देखील. परंतु गणेशला पुढे आगमन करायचंय. बॅकफुटला गेले, बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न इकडे केला गेला होता परंतु यशस्वी झालेले नाही आहेत. आकाश चव्हाण नॉस्ट्रायकर एंडकडे. आपण जर बघितलं तर आसिफ रंगरेज आपल्या घरामध्ये नव्हते, तिकडे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता परंतु आपण बघू शकतो धाव इथे मिळणार नाही. हा चेंडू मात्र निर्धाव घोषित केला गेलेला आहे. षटकारानंतर गणेश राऊत यांचं पुनरागमन आपल्याला पाहायला मिळालंय. पुढे आलेत डान्सिंग डाऊन द विकेट, टोले जंग तडाखा, लॉंग ऑफ रिझन मध्ये बॉलला फेकून दिलंय. फटक्यात आहे वजन, धावा मिळतील अर्धा डझन. षटकार. मेरा पानी उतरता देख, मेरे किनारे पर घर मत बना लेना, मैं समंदर हूं लौट कर वापस आऊंगा. आणि तेच दाखवत आहेत युवराज. यावेळेस काय जबरदस्त स्ट्रोक खेळला होता. पुढे सरसावले, पदर आली ते केलं आणि त्यानंतर जर पाहिलं तर लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे बॉलला फेकून दिलं. यावेळेस क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता. मागे जर पाहिलं तर बॉलला अडवण्यामध्ये थोडंसं अपयशी राहिले. एक सिंगल आली आणि एकच्या मदतीने आपण बघू शकता धावफलक पुढे जात आहे. बॅटच्या साह्याने धाव आली आहे. धावफलकामध्ये होणारा बदल, एकूण धावसंख्या जर पाहिली तर 34 आकड्यावर जाताना आपल्याला बघायला मिळते. 60 बनवायच्यात आणि गोलंदाजी करणाऱ्या संघाला 60 रोखायच्यात. तुम्हाला एक संधी जरूर आहे परंतु इथे पराभूत जर झाले तुम्ही तर तुम्हाला निश्चितच पुढची मॅच महत्त्वाची ठरणार. या मॅचमध्ये जिंकण्याचा प्रयत्न प्रत्येकाला करावा लागेल. सिद्धार्थ भैया थोरात यांना आपल्या स्क्रीनवर आपण बघू शकता. प्रत्येक गोष्टीचा बारकाईने आढावा घेऊन सर्व मित्रपरिवाराला सोबत घेऊन ही क्रिकेटची स्पर्धा त्यांनी आतापर्यंत 12व्या वर्षामध्ये आणली आहे. त्यांचे सर्व सहकारी राजवर्धन युथ फाउंडेशन यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. रिव्हर्स यावेळेस देखील एक दर्जेदार शानदार मनमोहक फटका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. हा बॉल सीमारेषेच्या पार पार पार. चौकार. गोलंदाजांच्या विरुद्ध आक्रमण करण्यात आली. पहिल्या ओव्हरमध्ये प्रथमेची विकेट मिळाली परंतु त्यानंतर दबाव निर्माण करू शकले नाही, त्यामध्ये सातत्य राखू शकले नाहीत. बॅटची एज आकाश चव्हाण यांनी पकडलाय झेल, अप्रतिम झेल. फलंदाज मात्र इथे आसिफ रंगरेज होत आहेत बाद. विकेटचं पतन, खेळाडू बाद. धन्यवाद. बाहेर जाणारा चेंडू त्याला छेडण्याचा प्रयत्न केला आणि त्याची शिक्षा मिळाली आसिफ रंगरेज यांना. कारण मी नेहमी सांगतो की बाहर की छेडो नाही और अंदर की छोडो नाही, आणि त्यातल्या त्यात इथे LBW आहे त्यामुळे अंदर की तो छोडणारी नाही आहे. आतमध्ये येणारा बॉल जो इंटू द विकेट आहे तो सोडायचा नाही आणि ते बाहेर जाणाऱ्या बॉलला छेडण्याचा प्रयत्न केला. विकेट आली. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. मोहम्मद हैदर छत्रपती संभाजीनगर तिथून संगमनेरमध्ये आलेत
आणि या स्पर्धेमध्ये आल्याबरोबर 7 चेंडूंमध्ये 7 षटकार खेळण्याचा विक्रम मोहम्मद हैदर यांच्या नावावर आहे. आमचे लहान लहान मुलं पहिल्या दिवसापासून जे बाहेर गेलेले बॉल ग्राउंडमध्ये टाकतायत त्यांच्यासाठी आम्ही टी शर्ट आज देणार आहोत आणि ते टी शर्ट आलेले आहेत. त्या लहान मुलांना देखील आम्ही गिफ्ट या ठिकाणी देणार आहोत. त्यांचं देखील महत्त्वाचं योगदान राहिलेलं आहे या स्पर्धेमध्ये. धावफलकावर धावा 38, 24 बॉल बाकी आहे. त्या मॅचला जिंकण्याकरिता 22ची गरज आहे. टेनिस बॉल क्रिकेटचा हा रणसंग्राम, टेनिस बॉल क्रिकेटचा हा रंगारंग सोहळा आज अंतिम दिवसापर्यंत आलेला आहे आणि हा रंगारंग सोहळा पाहण्यासाठी प्रेक्षक झालेले आहेत गोळा. सर्वांचं स्वागत असणार आहे. हे 12वं संस्करण, 12वं पर्व आणि हे 12वं पर्व पाहण्यासाठी जमलोय आपण सर्व. आपल्या सर्वांचं स्वागत असणार आहे. जाऊयात मॅचच्या दिशेने. षटक क्रमांक आता 3ला सुरुवात होते आणि तिसरं षटक घेऊन गोलंदाजी करण्याकरिता रोहन मडके यांच्या हातामध्ये बॉल देण्यात आलेला आहे. स्ट्रायकर इनकडे युवराज. बॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र कनेक्शन चांगलं झालेलं नाही. म्हणजे स्क्वेअर लेगमध्ये बॉल खेळायचा होता, बॅटच्या अगदी समोर लागला, मिड विकेटमध्ये बॉल गेला. फिल्डर येतात तोपर्यंत एक सिंगल पूर्ण होते. धावफलकामध्ये बदल होईल. धावफलकामध्ये 39 धावा आतापर्यंत बंडवल्या गेलेल्या आहेत. पण प्रयत्न अधिकचे करावेच लागतील प्रत्येक खेळाडूला. मॅच अजून संपलेली नाही, तुम्हाला मॅच बनवावी लागेल. शेवटचा चेंडू जोपर्यंत पडणार नाही तोपर्यंत गोलंदाजांना प्रयत्न करायचे. कारण हा क्रिकेटचा खेळ आहे. एका चेंडूमध्ये 6 होतात आणि 6 चेंडूमध्ये एकही होत नाही. त्यामुळे तुम्ही लढत राहा, यश तुम्हाला मिळणार आहे. समोर उडवलाय, परंतु यावेळेस जर पाहिलं तर फिल्डर फक्त बॉलकडे पाहत राहतील. बॉल मिड विकेटमध्ये खेळलाय, माफ करा, आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे. मोहम्मद हैदर यांच्या बॅटमधून एक टोले जंग फटका, षटकार. यावेळेस मनगटाचा खूप चांगला वापर केला होता. मनगटी फटका इकडे खेळला, अगदी झटपट फटका त्याला आपण म्हणतो क्रिकेटमध्ये. फ्लिक ऑफ द रिस्ट, उंची जास्त मिळाली, लांबी देखील मिळाली आणि बॉल मात्र सरळ मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. मनगटाच्या जोरावर मारलेला हा झटपट फटका. म्हणजे गोलंदाजाने लेग साईडला पायाकडे जर बॉल टाकला तर फलंदाज मनगटाचा वापर करून तो चेंडू मिड विकेट स्क्वेअर लेग मध्ये वळवतो आणि तेच इकडे बघायला मिळालं. परत एकदा उंच उंच आकाशामध्ये आणि मोहम्मद हैदर सांगतायत, जा शोधून आणा हा बॉल. निश्चितच तुम्ही किती लांब मारा, आमचे लहान लहान मुलं तो बॉल शोधून आणणार म्हणजे आणणारच. आणि त्यांच्यासाठी आज आम्ही गिफ्ट देखील देणार आहोत. आकर्षक टी शर्ट्स आज राजवर्धन युथ फाउंडेशनच्या वतीने लहान लहान मुलांना मी या ठिकाणी देणार आहोत. धावफलकावर जर नजर टाकली तर धावफलकावर 52 आहेत. जिंकण्यासाठी अजूनही 8 धावेंची गरज. म्हणजे आता वीरा मोर्या, देशमुख एंटरप्राइजेस, जवळे कडलक, चिकणी संघासाठी फायनलचे दरवाजे उघडले जात आहेत. विजयाचा सुगंध त्यांना यायला लागलेला आहे, कारण आता फक्त 8 धावेंची गरज आहे. या सामन्यामध्ये मजबूत पकड त्यांनी मिळवली आहे. आसिफ रंगरेजची जबरदस्त बॅटिंग, युवराज गुंजाळ जबरदस्त बॅटिंग करतायत. मोहम्मद हैदर यांनी खेळलेले 2 षटकार ते देखील पाहण्यासारखे. रोहन मडके बॉलिंगसाठी. फुल टॉस, बॉल हवेत आहे, फटका फसतोय फिल्डर बॉलच्या खाली आणि तिथे पकडला जातोय झेल. संपतोय युवराज गुंजाळ यांचा खेळ. रोहन मडकेच्या खात्यामध्ये यश. खेळाडू बाद. एक संकोचित धावफलक जरूर आहे, परंतु त्या धावा क्रिकेटमध्ये रोखल्या जाऊ शकतात. आणि क्रिकेटच्या खेळामध्ये कमी धावसंख्येचे सामने नेहमी रंगतात, हे आपण पाहिलेलं आहे. 90 तर जिंकले सुद्धा जाऊ शकतात. त्यासाठी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजांना मात्र चांगली कामगिरी करावी लागते. इकडे विकेट आली आहे, फलंदाज बाजून परत त्यांना आपल्याला बघायला मिळतात. मी नेहमी सांगतो की टीम एकाने जिंकत नाही तर एकीने जिंकते. प्रत्येक गोलंदाज, प्रत्येक क्षेत्ररक्षक त्याला चांगली कामगिरी करावी लागते. फलंदाज, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण त्या पलीकडे जाऊन रणनीत्या सुद्धा महत्त्वाच्या असतात. आता या शॉर्ट फॉर्मॅटमध्ये रणनीत्या फार महत्त्वाच्या आहेत. तुम्हाला व्यूहरचना आखाव्या लागतात. फलंदाजाला कसं रोखायचं त्यासाठी मात्र तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये प्रयत्नशील राहावं लागतं. रोहन मडकेच्या खात्यामध्ये विकेट आली. चेंडू खराब होता परंतु विकेट आली. फुल टॉस होता, त्याला एक्झिक्यूट करू शकले नाहीत. विकेट आली फलंदाजीसाठी. फुल टॉस बॉल. अझर पटेल यांनी चेंडूला दाखवली आहे दिशा आणि चेंडू पार करतोय सरळ सीमारेषा. आल्याबरोबर चौकार.
धावफलकावर नजर टाकू 56 धावा. आता बघा 60 धाव्यांचा पाठलाग करायचा होता. प्रथमेश राठोड आले, त्यांनी पहिल्या बॉलवर चौकार खेळला. युवराज गुंजाळ स्ट्राईकला आले, त्यांनी पहिल्या बॉलवर षटकार खेळला. आसिफ रंगरेज पहिल्या बॉलवर चौकार खेळला. मोहम्मद हैदर पहिल्याच बॉलवर षटकार खेळला. अझर पटेल कुठे मागे राहणार, ते आले पहिल्या बॉलवर, त्यांनी चौकार खेळला. आता मॅच जिंकण्यासाठी पाहिजे धावा 4. प्रत्येक फलंदाजाने मोठ्या फटक्याने सुरुवात केली आहे. बॉलिंग करण्याकरिता जर पाहिलं तर बॉलर त्यांना पाहायला मिळत आहेत. संगमनेर तालुक्यातील बोटा गावचे एक युवा टॅलेंटेड गोलंदाज रोहन शेळके. 4 धाव्यांची गरज आहे. 18 बॉल बाकी आहेत. यावेळेस फुलर लेंथवर चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळालेला आहे. रोहन शेळकेचं कौतुक करावं लागेल. आपल्या संगमनेरचं भविष्य आहे हा खेळाडू. येणाऱ्या कालावधीत या खेळाडूची प्रचंड चर्चा होणार, यात मात्र शंका नाही, कारण इतक्या मोठ्या व्यासपीठावर त्यानं जबरदस्त कामगिरी केली आहे. युवा खेळाडू आहे. या स्पर्धेने असे अनेक खेळाडू घडवले. म्हणजे या स्पर्धेचं आयोजन करण्यामागचा मानस तोच आहे ना, की ग्रामीण भागातील खेळाडू असू द्या, नवनवे खेळाडू असू द्या, त्यांना या व्यासपीठावर आणायचं आणि त्यांना संधी द्यायची, आणि ते खेळाडू मात्र पुढे जाऊन आपल्या संगमनेरचं नाव मोठं करतील. रिव्हर्स मोहम्मद हैदर यांचा तडाखा, खेळ खाल्ला, सामना संपलाय. आणि या स्पर्धेच्या फायनल मध्ये वीरा मोरया देशमुख एंटरप्राइजेस जवळे कडलक चिकणी हा संघ जाऊन पोहोचतोय फायनल मध्ये. मनापासून अभिनंदन. संघमालक यशवंत भाऊ पाचंगे, सागर वरपे, राम शिंदे दाजी, सुदर्शन देशमुख आणि तन्मयजी हसे यांची टीम जाऊन पोहोचते फायनलला. हे बघा, प्रेक्षक वर्गासाठी आपण परत एकदा या ठिकाणी खास मेजवानी लकी ड्रॉच्या स्वरूपात आलेली आहे. फक्त 20 रुपयामध्ये आज आपण भाग्यशाली विजेता बनवू शकतायत. तब्बल 10 बक्षिसं या अंतिम